आठवण याच्यासाठी करायला लागलो की मला वाटतं सोशल मीडियामध्ये नवीन यंगस्टर्स येत आहेत आणि ज्यावेळी नवीन यंगस्टर्स याच्यामध्ये येतात स्किल सेट्स नक्कीच असतात, पण महत्त्वाचा विषय असतो तो पतपुरवठा, म्हणजे आर्थिक सपोर्ट जो लागतो तो त्याच्यामध्ये कधी कधी मिळत नाही किंवा ते लागणारा गायडन्स किंवा बँक तुम्हाला नाणं उभा करू देत नाही जर तुमच्याकडे काही कोलॅटरल नसेल तर. आणि या गोष्टी मला लक्षात आल्या होत्या. मला वाटते मी यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये सुप्रिया सुळेताईंचा हा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये हा विषय मला लक्षात आला आणि त्याच्यावर काम करणं मला वाटलं खूप महत्त्वाचं होतं. आणि जे नवीन यंगस्टर्स आहेत जे सोशल मीडिया येतात त्यांना जर पतपुरवठा व्यवस्थित झाला तर मला वाटतं त्यांच्या स्किलला भरपूर मोठे प्लॅटफॉर्म्स ओपन होतील. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. तर त्या माध्यमातून तुम्ही पेपरला वाचलं असेल आणि माझी पत्रकार परिषद ही या बाबतीत झाली की येणाऱ्या 8 तारखेपासून 25 तारखेपर्यंत प्रत्येक तालुका निहाय 12ही तालुक्यामध्ये स्वयंरोजगार शिबिर, ज्याच्यामध्ये पूर्ण 3 गोष्टी असतील. त्याच्यामध्ये सगळ्या नॅशनल बँक, त्याच्यामध्ये असणारे महाराष्ट्र शासनाचे पूर्णपणे असणारे योजना असतील ज्याच्यामध्ये सबसिडीज आपल्याला मिळतील, आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी लागणारं एक्सपर्टीजचं मार्गदर्शन. या तिन्ही गोष्टी एका छताखाली आहेत. प्रत्येक तालुक्याचे डेट्स आणि हे मी मला वाटतं कोल्हापूर कारभाराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. जर तुमचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट रेडी असेल आणि तुमच्या सीएने सँक्शन केला असेल तर तुम्ही येऊन तिथं डिरेक्टली तुमचे लोन्स किंवा तुमचा लागणारा अर्थपुरवठा मे बी काय वेळी कोलॅटरल शिवाय पण तुम्हाला मिळू शकेल याची व्यवस्था तिथे केलेली आहे. त्यामुळे मी एवढंच सजेस्ट करेन की पूर्ण डिटेल्स आपल्याला मी पाठवून देईन, तुम्ही सगळ्या गेस्ट बरोबर शेअर करावेत आणि याचा फायदा आपला चॅनल असेल, आपलं कुठल्याही प्रकारचं आपल्या मीडियामध्ये काम असेल तर त्याच्यासाठी लागणारा अर्थपुरवठा कुठं कमी पडत असेल तर त्याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. कारण तुम्ही ज्यावेळी स्वतःचा स्वयंरोजगार उभा कराल त्याचबरोबर बाकीच्या पूरक उद्योगधंद्यांनाही चालना मिळते आणि नवीन लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळून जातो. त्यामुळे ॲब्सोल्युटली दिस इज व्हेरी क्रुशियल. सो प्लीज कीप इन माइंड starting on the 8th till 25th it's going to be स्वयंरोजगार शिबिर in every तालुका. You should take advantage of that. Thank you. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.